मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। लोकलमधील वाद, हल्ला आणि हाणामारीच्या घटना वाढल्यात। अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांवर लोखंडी कड्यानं हल्ला करण्यात आला। जागेवरून झालेल्या वादातून हाणामारी झाली। 2 प्रवासी यात गंभीर जखमी झाले। आल्यानंतर 2 आरोपी ठाकुर्ली स्थानकात उतरून फरार झाल्याचे कळत आहे। कुर्ला स्थानकात संशयास्पद वस्तू हातात घेऊन धावणाऱ्याला त्यानंतर वेड्या ठोकण्यात आल्या। हातात लाकडी काठी घेऊन एकाचा रेल्वे स्थानकावरही वावर होता। चर्चगेट विरार लोकल ट्रेनमध्येही प्रवाशांची तुफान हाणामारी झाली। इसमें कुल 4 लोगों के बीच में ये हाथापाई हुई है। उनमें से 2 व्यक्ति जो ठाकुरली स्टेशन पे उतर गए थे और आगे 2 व्यक्ति और कल्याण स्टेशन पे उतरे थे। कल्याण स्टेशन पे तो जो व्यक्ति उतरे थे उन दोनों व्यक्तियों को फर्स्ट एड कल्याण स्टेशन पे दी गई और आवश्यकता अनुसार उनको वहां से अस्पताल भी शिफ्ट किया गया। सभी जो सहयात्री हैं उनसे भी ये विनती है कि अगर आप ऐसी घटनाओं को रोक सकते हैं तो कृपया रोकें। अगर रोकना संभव नहीं है तो कम से कम इसकी जानकारी तुरंत प्रभाव से रेल के कर्मचारी को दे, जिसके माध्यम से हम ऐसी घटनाओं को बड़े किसी आघात में परिवर्तित होने से रोक सकेंगे। नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, गेल्या काही दिवसात रेल्वे प्रवास जो आपल्या सगळ्यांचा लाईफलाईनचा प्रवास आहे मुंबई आणि MMRDA भागामध्ये, तिथे अशा घटना घडतायत। कुणाचा खून झालेला आहे, हाणामारी तर जवळपास रोजची झालेली आहे आणि या गेल्या काही काळातल्या 3 घटना कशा प्रकारे रेल्वे या आव्हानाला तोंड देणार आणि काय होतंय असं वाटतं? प्रसन्न सर, याला सर्वात महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे RPF म्हणजे रेल्वे पोलीस जे आहेत त्यांची कमतरता जी आहे ती वेळोवेळी वाचताना आपल्याला पाहायला मिळते। छोट्या स्टेशनवरती 2 ते 3 कर्मचारी असतात, मोठ्या स्टेशनवरती काही प्रमाणात जास्त कर्मचारी असले तरी ठाकुर्ली खरं तर अशा पद्धतीचं जे स्टेशन आहे त्याच्यावरती खरं तर कमी मॅनफोर्स असतो, कमी पोलीस असतात, त्यामुळे अतिरिक्त पोलीस मागवायची गरज जी आहे ती RPFला वेळोवेळी पडते। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर काल एका दिवसात 3 वेगवेगळ्या घटना प्रसन्न सर घडलेल्या आहेत। मागच्या 15 दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर गोरेगावच्या म्हणजे गोरेगाव ज्या ठिकाणी माणूस बसलेला होता त्या ठिकाणी सुद्धा केवळ दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून अशा पद्धतीची खून जो आहे तो चाकू खुपसून खून जो आहे तो करण्यात आलेला होता। काल सुद्धा 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत। काल लोकलमध्ये जी आहे ती मारामारी झालेली होती। त्यानंतर संध्याकाळच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर कुर्ला म्हणजे महत्वाच्या आणि मोठा गर्दीचं ठिकाण असणारं कुर्ला त्याच्यावर त्या स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वरती जर पाहायला गेलं तर हातात काठी घेऊन जे आहे तो एक माणूस जो आहे तो फिरत असताना आणि धमकवत असल्याचं सुद्धा चित्र आहे। तसा व्हिडिओ जो आहे तो समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळत होता। आणि काल रात्री उशिरा 12:10 ठाकुर्ली स्थानकावरती चौघांमध्ये खरं तर हाणामारी झाली। त्यापैकी 2 जणांची चिंताजनक जी प्रकृती आहे त्या दोघांना सुद्धा सायन स्टेशनमध्ये खरं तर दाखल करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र सध्या या संपूर्ण घटना पाहता रेल्वेवरती म्हणजे लोकलवरती अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला कारणीभूत जे आहे ती म्हणजे रेल्वे सुरक्षा जी आहे, RPF जवान आहेत त्यांची कमतरता कुठेतरी भासू लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ह्या मुद्द्याकडे गेल्या अनेक दिवसापासून प्रसन्न सर याची भरती जी आहे ती निघणार होती, भरती काढण्याचं जे आहे ती प्रक्रिया सुरू होती, मात्र अद्याप सुद्धा ही भरती झाली नाही। त्यामुळे मॅनफोर्स कुठेतरी कमी पडतो आणि त्या जर लोक वाढली तर अशा पद्धतीच्या घटनांवरती खरं तर आळा बसू शकतो प्रसन्न सर। नक्कीच या बाबतीत लोकांना सुद्धा विचार करावा लागेल। साध्या साध्या गोष्टींवरती जर का भांडणं व्हायला लागली तर रेल्वे पोलीस किंवा प्रशासन कुठपर्यंत लक्ष देणार? त्यामुळे हा मुद्दा सामाजिक मानसशास्त्रापर्यंत पोहोचणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।